आज 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी असलेला तयारी 10वीचा हा कार्यक्रम आपण बघतायत। शैलेश सकपाळ सिंधुदुर्गहून आपल्याशी बोलतोय। शैलेश, तुझा प्रश्न विचार। मला असा प्रश्न विचारायचा आहे की हप्ता योजना व विक्री कर आणि आयकर यांमधील महत्त्वाची गणित कोणती आहेत? आता आयकर मध्ये दोन भाग, आपण आयकर आणि विक्री कर हे दोन भाग असल्यामुळे विक्री कराचं एक गणित आपल्याला येतं आणि तसंच आयकराचंही एक गणित येतं। तर त्याच्यामध्ये वॅट किंवा महाराष्ट्र वॅट ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीने एक गणित आपण सोडवलं पाहिजे। आणि विक्री आयकराचं गणित मात्र सोडवताना पुस्तकात सांगितलेले 5ही टप्पे अतिशय महत्त्वाचे आहेत आणि त्यानुसारच गणित करावं। योगेश मराठे रायगडहून आपल्याशी बोलतोय। योगेश, तुझा प्रश्न विचार। हॅलो, माझा प्रश्न असा होता की आपण द्विमान पद्धत म्हणजे द्विमान संख्या या प्रकरणात आपण वजाबाकी करताना शून्य खोडून 2 लिहायचं का 10 लिहायचं? शून्य सोडून 10 लिहायचं, कारण 2 ही द्विमान पद्धतीमध्ये अंक नाहीये हे आपल्याला माहिती आहे आणि 2 हा 10 मुळेच रिप्रेझेंट होतो। तर 10 म्हणजेच 2, पण 2 नसल्यामुळे आपण 10च लिहायचं। मॅडम, प्रश्न क्रमांक 4 आणि 5 याच्यातला पेपर मधला हा विद्यार्थ्यांना खूप लेंदी जातो, त्याबद्दल थोडंसं सांगा। कारण तो 4 मार्काची ती गणित आहेत आणि चौथ्या आणि 5व्या दोन्ही प्रश्नामध्ये आपण 3-3 गणित करतो। ही तिन्ही गणित सिलेक्ट करणं ही महत्वाचं आहे, कारण प्रत्येकाला ऑप्शन 6 गणितांचा आहे। 6 म्हणजे जवळजवळ 50% ऑप्शन दिलेला आहे। तेव्हा आपल्याला आवडीचं आणि आपल्याला नक्की येणार आहे, खाडाखोड आपण ज्याच्यात करणार नाही असं गणित निवडणं ही पहिली पायरी आहे। गणित निवडल्यानंतर त्याच्या ज्या स्टेप्स आहेत त्या स्टेप्स लक्षात घेऊन जर आपण ती गणितं केली तर प्रत्येक स्टेपला मार्क आहे। ज्या मुलांना एकही गणित त्याच्यातलं काही येत नाही असं वाटलं तरी सुद्धा 1, 2, 3 जेवढ्या स्टेप्स येतील साधारणतः ते गणित 8 ते 10 स्टेप्सचं असतं आणि त्याला अर्धा मार्काची अशी विभागणी असते। त्यामुळे ज्या स्टेप पर्यंत आपल्याला ते गणित येतंय तोपर्यंत आपण केलं तरी सुद्धा अगदी पूर्ण 4 नाही तरी 2, 2.5 वगैरे मार्क आपल्याला मिळू शकतात। अगदी हा महत्त्वाचा मुद्दा मॅडम तुम्ही सांगितलेला की निदान जेवढ्या पायऱ्या येतात तेवढ्या तरी तुम्ही सोडवा, नक्कीच करा। पेपर प्रेझेंटेशनच्या दृष्टीने काय सांगाल? विद्यार्थ्यांच्या नेहमी कोणत्या चुका होतात, काय टाळल्या पाहिजे आणि कसा पेपर लिहावा? आता पेपर लिहिताना तर एक महत्त्वाची गोष्ट मी अशी सांगेन की जो अगदी हुशार विद्यार्थी आहे त्यांनी सुद्धा आणि ज्याला कमी मार्क मिळतात त्यांनी सुद्धा पेपर हा पहिल्या क्रमांकापासूनच सोडवायला सुरुवात करावी। म्हणजे पहिला प्रश्न हा 2 मार्काचा असल्यामुळे सोपा आहे असं आपल्याला वाटतं, पण तरी तो आधी घ्यावा आणि त्याच्यानुसारच आपण जावं पुढे। अधिक टिप्स घेणार आहोत मॅडम। धीरज गभडे अमरावतीहून फोन करतोय आपल्याला। धीरज, तुझा प्रश्न विचार। हॅलो, की मला लिनियर इक्वेशन इन वन व्हेरिएबल हे आमचं पहिलं चॅप्टर अल्जेब्रा मधलं, यामधले वर्ड प्रॉब्लेम थोडे कठीण जातात। आता वर्ड प्रॉब्लेम्स ज्या वेळेला आपल्याला कठीण जातात तेव्हा एक गोष्ट महत्वाची आहे की त्याच्यात काय विचारलंय हे आपल्याला आधी प्रश्न काय आहे तो जर लक्षात घेतला तर त्यालाच एक व्हेरिएबल एक्स मानून ज्यावेळेला आपण पुढे विचार करायला सुरुवात करतो त्यावेळेला ते सोपं जातं। कारण पहिलं वाक्य हे शेवटी वाचायचं असतं आणि शेवटचं वाक्य हे पहिल्यांदा वाचायचं असतं। हे जर लक्षात आलं तर समीकरण तयार करण्याचा पहिला टप्पा आहे तो आपल्याला जास्त कठीण जातो आणि त्याच्यावरती आपण थोडीशी भर जास्त दिला पाहिजे। आणि दुसरा टप्पा आहे की ते समीकरण सोडवणं। समीकरण सोडवल्यानंतर त्याच्यातला उत्तर काढणं आणि ते उत्तर लिहिणंही तितकंच महत्वाचं आहे। त्यामुळे ह्याचा सरावच जास्तीत जास्त केला पाहिजे आणि पुस्तकातलीच गणितं जास्तीत जास्त सोडवा असं मी पुन्हा सांगेन। उमेश काबगते आपल्याशी बोलतोय। उमेश, तुझा प्रश्न विचार। हॅलो, मला असं विचारायचं होतं की जो 4था पाठ आहे आणि 10वा पाठ आहे तर हे मला बरोबर म्हणजे समजत नाही, तर याचा अभ्यास नाही केला तरी चालू शकते का? किंवा याचा अभ्यास म्हणजे याच्यासाठी कोणते प्रश्न आवश्यक आहेत? 4था आणि 10वा ऑप्शन मध्ये आता 4था जो आहे ते वर्ग समीकरणांचा धडा आहे आणि वर्ग समीकरण ही नेहमी वर्ग आल्यामुळे किंवा घातांक आल्यामुळे मुलांना कठीण जातात। पण तरीही मी सांगेन की ह्याच्यातला जो पहिला 2 प्रकार आहेत की म्हणजे वर्ग समीकरण ओळखणं किंवा त्याची तुलना स्टँडर्ड समीकरणाशी करून एबीसीच्या किमती काढणं, हा तरी पहिला म्हणजे अगदी शाब्दिक गणितापर्यंत आपण नाही गेलो तरी सुरुवातीचा भाग तरी निदान प्रॅक्टिस करा की त्याच्यामुळे 6 मार्क आपल्याला मिळू शकतात। मॅडम, तुम्ही आयबीएन लोकमतच्या या कार्यक्रमामध्ये आलात त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खरं म्हणजे इतके फोन येतात आहे पण वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला इथे थांबावं लागतंय। तुमचे खूप खूप धन्यवाद। आणि आज या कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबतोय। उद्याचा आपला विषय आहे भूमिती आणि मार्गदर्शन करणार आहेत श्रद्धा प्रभू खानोलकर। तुमचे प्रश्न जर असतील तर उद्या सकाळी 9:30 ते 10 या वेळामध्ये आम्हाला फोन करा। आमचा फोन नंबर आहे 02266899204।
आणि हा कार्यक्रम पुन्हा दुपारी 5:30 वाजता तुम्ही बघू शकता. शिवाय आमची वेबसाईट आहे www.ibnlokmat.tv. या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका, कारण त्या वेबसाईटवर हा कार्यक्रम अपलोड केलेला असतो. शिवाय या काही टिप्स आहे या विषयाच्या संदर्भात, त्या सुद्धा तुम्हाला तिथे बघायला मिळतील, वाचायला मिळतील. पाहायला विसरू नका. तयारी 10वीची पहा फक्त IBN लोकमत.